आज घरात स्वच्छता करायची होती, त्यामुळं सकाळी आज पातळ भाजी आणि शेवचिवडा पापडी म्हणजेच मिसळमध्ये आज ना मटकी ना बटाटा, फक्त पातळ भाजी आणि शेवचिवडा पापडीचा बेत होता. त्यामुळं सकाळी नाश्ता करून झाल्यानंतर सगळी स्वच्छता करायची होती. आता श्रावण सुरू होणार, त्यामुळे श्रावणाची स्वच्छता करण्यासाठी पहिल्यांदा भांडी वगैरे सगळी घासून घर वगैरे झाडून घ्यायचं आहे. आणि पातळ भाजीची रेसिपी मी भरपूर वेळ टाकलेली आहे, म्हणून फक्त आत्ता तुम्हाला मिसळ आणि इकडं चहा बनत आहे. आता चहा घेणार आणि मग मी भांडी घासायला सुरू कर. चहा ब्रेड घेणार आता आणि कामाला सुरुवात करणार. हा पण ब्रेड हिंदुस्तान बेकरी कोल्हापूर. गुड मॉर्निंग. आज सगळी भांडी वगैरे सगळा स्वच्छ करणार आहे मी किचन, कारण आता श्रावण सोमवार सुरू होणार, म्हणजे आता श्रावणचा महिना सुरू होणार आणि सगळी स्वच्छता वगैरे करून घ्यायची. म्हणून आज आता मी सगळे भांडी वगैरे घासून काढणार आहे. आणि आजचा वर्क सगळा स्वच्छतेचा, म्हणजे आजचा दिवस पूर्ण सगळं घर स्वच्छ करण्यात जाणार. हे किती जरी रॅक स्वच्छ केलं तर पुन्हा सारखं हे 15 दिवसाला घाण होतच असते. तर आता मी सगळे भांडे अशी काढून घेणार आहे. आणि हे सगळं मला पितळेची भांडे हे डाग पडतात असे, हे मला सगळे आता पितांबरीनं घासायला लागले. याचा वापर तर करत नाहीत, पण आहे घेऊन आपल्या ठेवले. मला आवडतात जास्त असे पितळेचे तांब्याचे भांडे, म्हणून घेतल्यात. वापर फक्त भांड्यांचा होतो. हे ग्लास तांबे वगैरे काय जास्त वापर करत नाही. वाट्या, हे ताटं वगैरे हे सगळं जास्त वापर होत नाही याचा. तरी पण आता हे सगळं मी रॅक खाली करणार आणि हे सगळं घासून घेणार. आणि इकडचं हे सगळं मी स्वच्छ केलेलं होतं, तरी पण पुन्हा हे मला काढायला लागणार आहे. आणि हे हिंदुस्तान बेकरीमधून कारण खारी टोस्ट, बटर सगळं एकदम एका वेळी सगळं घेऊन येतं मुलगी. चला आता मी भांडी वगैरे घासताना तुम्हाला दाखवते. हे आता 8-10 दिवसाची शाई आहे. यात आता दही शाई करून हे पूर्ण भांडं जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मी हे शाई साठवत असते. एकदा हे भांडं भरलं की अर्धा-पाऊण किलो तूप तरी याचं निघतं आहे. म्हणजे लोणी तरी 1-1.5 किलो होते आणि अर्धा किलोच्या वरती तरी तूप ह्याचं 15-20 दिवसात निघत असते. आता हे भांडं पूर्ण भरल्याशिवाय मी लोणी करत नाही. पण हे चांगलं राहतं हे फ्रीजमध्ये, कारण शाई टाकली की दही टाकायचं, शाई टाकली की दही टाकायचं, मग ते चांगलं लागतं आणि कडू पण होत नाही. म्हणजे लोणी एकेकांचं कडू होते, ते नुसती शाई साठवून होते. त्यात जरा दही विरजणचं 1 चमचा दही टाकायचं, शाई टाकली की दही 1 चमचा टाकायचंच, म्हणजे लोणी पण चांगलं निघते आणि तूप पण चांगलं लागते. आता आपण एक करून सगळं घालून आणि हे मी काल अमेझॉनवरून मागवले होते. 2 भांडे, हे कढई वगैरे. आता हे असं सगळं ठेवणार आणि ते बाकीचं अगोदर घासून घेऊ. लिक्विड टाकून अगोदर मी सगळं चहा ठेवला.
घासून घेतली. हे पितळेची पण सगळी आधी साबणाने घासून घेणार आणि मग पितांबरीने घासणार. माझ्याकडे लिक्विड पण आहे. आली एलसी. आज एलसीचं ते ऑपरेशन केलेलं त्याचे टाके काढायचे ते टाके काढण्यासाठी गेले. काढले. तुम्ही गेला तोपर्यंत म्हटलं भांडी घासली. कुठं ती बाथरूममध्ये गेले. असलेलं सगळं आता वरती ठेवले. हे भांडे नकोच होतीत मला व सारखं मग हे घासून पुसून सगळे वर लावून दिलीत आणि नको असलेले भांडे यात भरून ठेवलीत. ते असं सगळं झाडून घेणार. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये जे सोंगाड्या हॉटेल आहे तिकडं सगळे जेवायला गेलेलो. बाकीचा काय व्हिडिओ मी बनवला नाही कारण घरात कोणाला आवडत नाही असं बाहेर गेल्यानंतर ते व्हिडिओ केलेले आणि मला पण मुळात आवडत नाही ते म्हणजे ते व्हिडिओ करा आम्ही जेवालो हे ते. त्यामुळे फक्त त्या हॉटेलचं आणि एक नंबर जेवण असते सोंगाड्या हॉटेलमध्ये. कळंब्याकडं हॉटेल आहे ते खूप छान आहे आणि जेवण पण अप्रतिम असते. तुम्ही गेला तर खाऊन बघा नक्की. हे टाके काढून आणले. अशी येऊन बसते इथं. दवाखान्यातनं रोज एक इंजेक्शन घेऊन आलं की इथं बाथरूमच्या जागेवर जरा येऊन बसतात. थंड वाटते तिला इथं येऊन बसल्यानंतर. एलसी ए पिल्लू काय करून आलं. हे आता टाके काढले तिथनं. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.